नमस्कार. आजचा व्हिडिओ शिक्षक भरती 2025 मध्ये मला किती प्रेफरन्स आले आणि मी ते कसे देणार आहे यासाठी बनवलाय. त्यापूर्वी माझी ओळख सांगतो. माझं नाव विकास गायकवाड आहे. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. टेट 2025 मध्ये मला 158 मार्क आहेत आणि मी फक्त पहिली ते 5वी साठीच पात्र ठरतो. सीईटीचा सेकंड पेपर मी पास आहे. फक्त शेवटच्या तारखेआधी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं नव्हतं. त्याच्यामुळे आता मी फक्त पहिली ते 5वी साठी पात्र ठरतो. त्यानुसार मला 644 प्रेफरन्स आले आहेत विथ आणि विदाऊट इंटरव्ह्यू दोन्ही मिळून. विदाऊट इंटरव्ह्यू साठी मला 79 प्रेफरन्स आलेले आहेत आणि विथ इंटरव्ह्यू साठी मला 565 प्रेफरन्स आले. त्यामधून आपल्याला 50 निवडायचे आणि विदाऊट इंटरव्ह्यू साठी आपल्याला 100 निवडायचे होते. आता बरेच जण म्हणत होते की खूप जास्त प्रेफरन्स येणार आहेत आणि विचार करून जर प्रेफरन्स दिले नाही तर कमी मार्क वाल्याचं सिलेक्शन होणार आणि जास्त मार्क वाल्याचं होणारच नाही. आता माझा एक मित्र पण आहे जो की पहिली ते 12वी साठी पात्र आहे. इंग्लिश डीएलएड झालेला आहे त्याचं आणि इंग्लिश बीएड पण झालेला आहे. मग त्यानुसार त्याला 195 प्रेफरन्स आले आणि ज्यावेळेस त्यांनी प्रेफरन्स निवडायला घेतले मग ते निवडत असताना त्याचे 70 ते 80 प्रेफरन्स असे आहे की तो तिथे जाऊन काम करू शकतो विदाऊट इंटरव्ह्यू साठी. मग खूप लांब जाऊस तर मग त्याची अशी मानसिकता आहे की विथ इंटरव्ह्यू मध्ये आपण जवळ लागू शकतो. मग असं होऊ नाही शकत की कमी मार्क वाला लागणार आणि जास्त मार्क वाल्याचं सिलेक्शन होणार नाही. मग विचार करायचाच का नाही का प्रेफरन्स देताना, तर करावं तर लागणार आहे. जर सिरियल नंबर नुसार जर मी प्रेफरन्स दिले, आता सुरुवातीला सिरियल नंबर नुसार मला रायगड एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी आलेली म्हणजे जेडपी, त्यानंतर सांगली पुणे असे. मग यानुसार जर मी सिरियल नंबर नुसार जर प्रेफरन्स दिले तर माझी निवड ही अहिल्यानगर जिल्ह्यात न होता तर मग रायगडला होऊ शकते. मग प्रेफरन्स देणे खरंच विचार करून देण्याची गोष्ट आहे, पण असं होऊ नाही शकत की कमी मार्कवाला लागणार आणि जास्त मार्कवाला लागणार नाही. हा, पण प्रेफरन्स जर विचार करून दिले नाही तर कमी मार्कवाला हा जवळच्या जिल्ह्यामध्ये लागू शकतो आणि जास्त मार्क असूनही त्याला लांबच्या जिल्ह्यामध्ये जावं लागेल. मग या 79 प्रेफरन्स मध्ये मी कशा प्रकारे प्रेफरन्स दिले हे तुम्हाला मी पीडीएफ स्वरूपात दाखवतो. मी यासाठी एकदम तुम्हाला समजेल अशी पीडीएफ बनवली आहे. ही पीडीएफ मी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता. चला तर मग मी तुम्हाला पीडीएफ दाखवतो. आता बऱ्याच जणांचे प्रेफरन्स हे डाउनलोडच झाले नाही, त्याच्यामुळे माझे प्रेफरन्स त्यांना दाखवतो की अशा स्वरूपाचे प्रेफरन्स डाउनलोड होत असतात. आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल की सुरुवातीला रायगड आलेला आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी म्हणजे ही झेडपीची जागा आहे. त्यानंतर सांगली महानगरपालिका, पुणे पीसीएमसी म्हणजे यामध्ये कोणताही क्रम नसतो. झेडपीला 1 नंबर, त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका कुठेही काही दिलेलं आहे. आपल्या सोयीनुसार याची प्रिंट काढायची. त्यानंतर इथे आपल्याला प्रेफरन्स सिक्वेन्स नंबर दिलेला आहे. मग आपल्याला सोयीचा आपण स्वतःच्या जिल्ह्याला 1 नंबर देऊ शकता. त्यानंतर शेजारी जिल्हे असे सिक्वेन्स नुसार आपल्याला प्रेफरन्स द्यायचे असतात. मग कोणत्या जिल्ह्यासाठी आपल्याला आपल्या कास्टसाठी आपल्या सब्जेक्टसाठी किती जागा आहेत हे पाहण्यासाठी काय करायचं, तर आता दिवसा तर ही लिंक चालतच नाही. रात्री ज्यावेळेस ही लिंक चांगल्या प्रकारे चालेल त्यावेळेस लिंक ओपन करायची. प्रेफरन्स मध्ये गेल्यानंतर उजव्या साईडला तुम्हाला अशी जाहिरात ओपन होते. आता ही तुम्हाला समजावं म्हणून मी एक रयत शिक्षण संस्था साताऱ्याची जाहिरात दाखवतो. यामध्ये आपल्याला उभं आरक्षण आणि आडवं आरक्षणामध्ये आपल्याला जागा दिसतात. आता यामध्ये टोटल 806 जागा आहेत इथं आणि त्या 806 जागा या उभ्या आरक्षण आणि आडव्या आरक्षणामध्ये वाटल्या गेल्यात. आणि खाली आल्यानंतर आपल्याला दिसतंय की पहिली ते 5वी साठी मराठी माध्यम फक्त 150 जागा आहेत. त्यानंतर 6वी ते 8वी साठी 26 जागा आहेत. 6वी ते 8वी इंग्लिश लँग्वेज साठी 31 जागा आहेत. अशा प्रकारे ते वाटले जात असतात. मग अशा तुम्ही पाहू शकता की आपल्या कास्टसाठी कोणत्या जागा आहेत, खुल्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत. कारण आता 55-60चा नियम नाही, त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी हे खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरत असतात. आता मी कशा प्रकारचे प्रेफरन्स दिले ते तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला समजावं मी कशा प्रकारे प्रेफरन्स देणार आहे त्यासाठी मी हे पीडीएफ तयार केलेली आहेत. आता सुरुवात मी अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे त्यामुळे सुरुवात मी अहिल्यानगर जिल्ह्यापासूनच करणार. जास्त मार्क असले किंवा एव्हरेज असले किंवा कमी जरी असले तरी आपण स्वतःचा जिल्हा हा निवडतच असतो. मला सिरियल नंबर मध्ये 17 नंबरला अहिल्यानगर जिल्हा होता, पण मला तो 1 नंबरला द्यायचा होता त्याच्यामुळे मी 1 नंबर घेतलाय. मी डिस्टन्स नुसार काढलेला आहे की अहिल्यानगर माझा स्वतःचा जिल्हा आहे त्याच्यामुळे मी 0 किलोमीटर टाकलंय. त्यानंतर 2 नंबरला पुणे झेडपी, पुणे मला माझ्यापासून 90 किलोमीटर आहे. त्या पुण्यामध्ये मी कुठेही जाऊ शकतो, मग ते डिस्टन्स वाढणारच आहे, पण मला एक समजावं म्हणून 1 किलोमीटर. त्यानंतर 3 नंबरला मी नाशिक जिल्हा घेतलेला आहे. मग अशा प्रकारे मी सुरुवातीला 13 जिल्हे झेडपीचे घेतलेले आहेत. आता 14 नंबरला मी कोणतीही झेडपी घेतली नाही. 14 नंबरला पुणे पीसीएमसी घेतली आहे. त्यानंतर 15 नंबरला ठाणे महानगरपालिका नवी मुंबई प्रायमरी. त्यानंतर 16 नंबरला ठाणे महानगरपालिका. अशा प्रकारे मी 20 प्रेफरन्स दिले. त्यानंतर 21 नंबरला नगरपालिकेचे प्रेफरन्स दिलेले आहेत ते 28 पर्यंत.
आता 29 नंबरला मी परत झेडपी वळवलोय. 300 ते 500 किलोमीटरच्या अंतरामध्ये असणारे जिल्हे यामध्ये घेतलेत. 37 नंबर पर्यंत मी झेडपीच घेतलेले आहेत सर्व. सुरुवातीला वाशिम आणि शेवट 475 किलोमीटर मला यवतमाळ आहे, इथपर्यंत मी थांबलोय. त्यानंतर मी 38 नंबरला परत नाशिकची एक संस्था घेतली, ठाणेची एक संस्था घेतली आणि अमरावतीची एक संस्था घेतली. आता हे प्रेफरन्स प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात. मला एखादा जिल्हा जवळ आहे तर तो दुसऱ्याला लांबही जाऊ शकतो. आता माझे अशी मानसिकता आहे की झेडपी साठी खूप लांब जाण्यापेक्षा जवळील जिल्ह्यामध्ये आपण महानगरपालिका नगरपालिकेमध्ये लागलो तरी काय अडचण नाही. तर तुम्हाला झेडपी मध्येच काम करायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला फक्त झेडपीच निवडू शकता, त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका, मग खासगी संस्थेक तुम्ही वळू शकता. आता ज्यांना कमी मार्क आहेत किंवा मीडियम मार्क आहेत त्यांच्यासाठी त्यांनी काय काम करायचं तर डिस्टन्स नुसार तर आपण प्रेफरन्स देणारच आहोत. पण जाहिरात वाचताना टोटल जागा किती आहेत, त्यामध्ये 1ली ते 5वी साठी किती आहेत, आपल्या प्रवर्गासाठी किती आहेत आणि ओपन साठी किती जागा आहेत याही आपण पाहिले पाहिजे. ज्यांना कोणाला 100 पेक्षा जास्त प्रेफरन्स आलेले आहेत त्यांनी फक्त डिस्टन्स नुसार प्रेफरन्स देण्याऐवजी आपल्या प्रवर्गासाठी कुठे जास्त जागा आहेत, आपलं सिलेक्शन कुठे जास्त करून होऊ शकतं असे जिल्हे निवडणे तर योग्य ठरेल. विदाऊट इंटरव्ह्यू साठी ज्यांना कोणाला 100 पेक्षा जास्त प्रेफरन्स आले ते 30-40-30 चा रेशो करू शकता, ज्यामध्ये 30 मध्ये सर्वात जवळचे आपण सोयीचे आपण जिथे जाण्यासाठी सर्वात जास्त इच्छुक आहोत त्या ठिकाणी आपण प्रेफरन्स देऊ शकतो. त्यानंतर 40 मध्ये असे जिल्हे ज्यामध्ये आपल्या प्रवर्गासाठी आपल्या सब्जेक्टसाठी सर्वात जास्त जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. आणि राहिलेले शेवटचे 30 असे जिल्हे जे खूप लांब आहेत पण आपलं तिथे सिलेक्शन होऊ शकतं असे तुम्ही रेशो तयार करू शकता, जेणेकरून तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील. यात तुम्हाला अजून काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.